नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मिक्स स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मकर संक्रांती जवळ आली आहे, पण अजूनही प्रश्न तोच आहे, वाणात नेमकं काय द्यायचं आणि तेही बजेटमध्ये। आज मी तुम्हाला डीमार्टमधून अशी वाण आयडिया दाखवणार आहे, ज्या पाहून तुम्ही म्हणाल हे तर मला सुचलंच नव्हतं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची आयडिया सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात स्वस्त आहे। चला तर मग अजिबात टाईम वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मी तुम्हाला प्लॅस्टिकचे आणि आकर्षक कलरफुल असे वाण दाखवते। आता हा डबाच बघा, हा आहे 39 रुपीजचा, नॉर्मल डब्यापेक्षा अगदी वेगळा। आता हे थोडे छोटे साईजचे डबे आहे, पण 39 रुपयामध्ये तब्बल 2 डबे मिळत आहे, म्हणजे एक डबा 19 ते 20 रुपयापर्यंत पडेल। हा आहे ज्युसर कप, याची किंमत आहे 39 रुपये, पण हळदी कुंकवाला देण्यासाठी एक वेगळंच वाण ठरू शकतं, दिसायलाही खूप आकर्षक। हा डबासुद्धा अगदी मजबूत आणि आकर्षित आहे, याची किंमत 39 रुपये आहे। ज्यांचं बजेट 50 पर्यंतचा आहे त्यांच्यासाठी हा काचेचा जार एक उत्तम पर्याय ठरू शकतो, दिसायलाही खूप डिसेंट आणि हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी परफेक्ट। ज्यांना काही हेवी देण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा स्पाइस बॉटल, हे सुद्धा तुम्हाला 49 रुपयामध्ये एक पीस असं मिळेल। दिसायलाही खूपच आकर्षित आणि पूर्ण काचेचे असल्यामुळे वाण देण्यास चांगलं वाटेल। मैत्रिणींनो, त्याच बॉक्समध्ये मी हे दुसरं स्पाइस बॉटल बघितली, परंतु त्याची किंमत 79 रुपीज होती। ते खूप महाग जात होतं, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवलं नाही। अजून 50 रुपयापर्यंत तुमचं बजेट असेल तर हे पाऊचसुद्धा तुम्हाला देण्यास अगदी उत्तम पर्याय ठरू शकतो। दिसायलाही खूपच डिसेंट असं दिसेल आणि नेहमी वापरता येईल अशा वस्तू। असं वाण काही दिलं तर आपल्या मैत्रिणीही खूप खुश होऊन जातात। दिसायला आकर्षित आणि वेगवेगळ्या आकाराचे रंगांचे असे डिसेंट वाण इथे उपलब्ध आहे। आता हा ट्रेस बघा, अगदी 29 रुपयाला एक असा पडतो आहे। त्यानंतर ह्या वाट्यांची किंमतसुद्धा 29 रुपयाप्रमाणे आहे। दिसायलाही खूप आकर्षित आणि वाण देण्यास अगदी परफेक्ट असं वस्तू ठरू शकते। हे बघा, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे वाट्या इथे उपलब्ध आहे। हे बघा, प्रत्येकाची किंमत 29 रुपये या पद्धतीने आहे। हे बघत असताना मला ही छोटी स्क्वेअर आकाराची वाटी दिसली, ज्याची किंमत 21 रुपयेप्रमाणे होती। दिसायलाही खूपच छान आणि आकर्षित। ज्यांचं बजेट 20 ते 25च्या मध्ये असेल त्यांच्यासाठी हे परफेक्ट वाण ठरू शकतं। यामध्ये वेगवेगळे साइजेस, वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत। आता हे बघा, हे छोट्या मुलांना जेवण करण्यासाठीची डिश म्हणून ठरू शकते। 50 रुपयाचं ज्यांचं बजेट आहे त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट। ज्यांना वाट्या देण्याचा कंटाळा आला असेल त्यांनी हे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, आकर्षक अशा डिझाईन्सचे 29 रुपयाच्या प्लेट अवेलेबल आहेत। खूप छान अशा डिझाईनी आणि खूप सारे व्हरायटीज इथे उपलब्ध आहे, अगदी 29 रुपयामध्येच, म्हणजे बजेटही कमी आणि देण्यासाठी परफेक्ट असं वाण। हे थोडे मोठे टाईपचे बाऊल आहे, ज्याची किंमत 39 रुपये आहे। यामध्ये सुद्धा खूप सारे व्हरायटीज अवेलेबल आहेत। हे सुद्धा देण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं। मागे मी आता तुम्हाला दाखवले एक 21 रुपयाची छोटीशी वाटी, त्यामध्ये हा एक शेप अवेलेबल आहे। बघा, दिसायलाही खूपच आकर्षित असा दिसतो। 21 रुपयामध्ये खूप सारे असे छोटे वेगवेगळ्या आकारांचे वाट्या अवेलेबल आहेत, जे की देण्यास खूप चांगलं वाटेल। वाणाला देण्यासाठी वस्तू बघता बघता माझी नजर या स्टीलच्या भांड्यांकडे गेली, पण वाणास देण्यास थोडे महाग असे हे स्टीलचे भांडे आहेत। आता हा डबाच बघा ना, अगदी 69 रुपयाला एक असा पडतो। ही डिश 45 रुपयाला एक पडते। ज्यांचं बजेट 50 पर्यंत आहे त्यांच्यासाठी ती डिश देण्यास योग्य आहे। हे बघत असताना माझी नजर साईडला असलेल्या ट्रेकडे गेली, ज्यांची किंमत 29 रुपये होती। दिसायला खूपच आकर्षित आणि खूप डिसेंट अशा वाटत होत्या, देण्यास एक उत्तम पर्याय ठरू शकतो। हा आहे स्टीलचा मग, 55 रुपयाला एक पडत होता। थोडा महाग आहे, पण ज्यांचं बजेट आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट वाण ठरू शकतं।
स्टीलचंच काही द्यायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. स्टील ग्लास अगदी 17 रुपयालाच, दिसायलाही खूप डिसेंट आणि वाणामध्ये देण्यासाठी योग्य. या सेक्शनला खूप सारे स्टीलचे वस्तू अवेलेबल होत्या. आता हे बाऊलच बघा, यांची किंमत आहे 27 रुपये. थोडे मोठे बाऊल घेतले त्यांची किंमत 32, 36, 45 या पद्धतीने होती. ज्यांना खूपच स्टायलिश असं बाऊल द्यायचं असेल त्यांची किंमत 64 रुपयापर्यंत होती. पण बजेटच्या बाहेर असल्यामुळे मी यावर जास्त फोकस केला नाही. आता हे बघा, हे आहे स्टीलचंच अगरबत्ती स्टँड, ज्याची किंमत 36 रुपये आहे. ज्यांचं बजेट 40पर्यंतचा असेल त्यांच्यासाठी एक परफेक्ट वाण ठरू शकतं, देण्यासही अगदी व्यवस्थित. आता मी वळली आकर्षक कपानकळे, ज्यांची किंमत 19 रुपयाला एक अशी पडत होती. ह्या कपांची किंमत कमीच नाही तर देण्यासही योग्य पर्याय ठरू शकणारी होती. याचा लूक खूपच रिच असा येतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत. वस्तू बघता बघता माझी नजर गेली ह्या जारकडे. खूपच छान असे दिसत होते. बघा, वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये अवेलेबल आहेत. आता ह्या जारचीच किंमत बघा, 35 रुपयाला, आणि याचं झाकणही खूपच टाईट असं बसतं, देण्यास अगदी परफेक्ट असं वाण. हे बघा, यामध्ये आम्हाला एक चमचासुद्धा भेटला. त्यामुळे ज्यांचं बजेट 35 रुपयापर्यंतचं आहे त्यांनी हे वाण घेण्यास काहीच हरकत नाही. यामध्येच तुम्हाला जर साईज मोठी हवी असेल तर ती पडत होती 49 रुपयाला, जे की ज्यांचं बजेट 50पर्यंतचं आहे त्यांच्यासाठी ते परफेक्ट आहे. हे खालीसुद्धा याच्याहीपेक्षा मोठा असा तो डबा होता, परंतु त्याची किंमत 79पर्यंत जात होती. आता हे बघा, मटका आकाराचे जार, ज्याची किंमत 59 रुपये पडत होती. त्यानंतर इथेसुद्धा काही बाऊल वेगवेगळ्या आकारांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज इथेसुद्धा अवेलेबल होते. यामध्ये सुद्धा 39 रुपये, 59 रुपये या पद्धतीने पडत होते. आता ह्या डिशेस बघा, ह्या फायबरच्या डिश 49 रुपयाला एक अशी पडत होती. ज्यांचा बजेट 50पर्यंतचा आहे त्यांच्यासाठी ह्या वस्तू अगदी परफेक्ट आहे. हे बघत असताना अगदी स्वस्त बघण्यासाठी मी ह्या लकी बॉलकडे आली. अगदी 29 रुपयामध्येच होतं, पण हा एक छोटासा काचेचा आपला ग्लास होता, पण देण्यास अगदी परफेक्ट ठरू शकतं. यामध्ये खूप सारे असे व्हरायटीज होते, पण मला तो छोटासा ग्लासच आवडला, ज्याची किंमत 29 रुपये आहे आणि देण्यासही परफेक्ट आणि आपलं बजेट फ्रेंडली. आता आपण काही साबणांकडे वळूया, जे आपल्या बजेटमध्ये आहे. 22 ते 25 रुपयापर्यंत ज्यांचं बजेट आहे त्यांच्यासाठी हे सुद्धा एक परफेक्ट वाण ठरू शकतं. वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण. हा आहे ग्रेस कंपनीचा साबण. हे साबण अगदी 22 रुपयाला एक अशा पद्धतीने पडतात. लक्स, गोदरेज नंबर 1 हे सुद्धा 22 रुपयाला एक असं पडतं. तर वाण देण्यासाठी हा सुद्धा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि घरात वापरता येणारी, कोणी फेकून न देणारी अशी वाणाची वस्तू आहे. त्यानंतर मी हा एक 24 रुपयाला पर पीस पडणारा गोदरेज नंबर 1 रोज सोप बघितला. फ्लेवर जसजसं घ्याल तशी त्यांची किंमत चेंज होते. आता हे बघा, हे आहे 23 रुपयाला संतूरचा साबण, जो की 23ला एक असा पडत होता. त्यामुळे रोजच्या वापरात येणारी ही सुद्धा एक परफेक्ट वाण असं ठरू शकणारी आहे. खूप साऱ्या व्हरायटीज सोपमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही जर डीमार्टला गेल्यात तर तुम्हाला सुद्धा यामधलं अजून कमी आणि स्वस्तमध्ये वाण मिळू शकतं. हे बघा, हे आहे चंदन स्पार्श. यामध्ये सुद्धा 4 बार होते. यामध्ये पण 150 ग्रॅमचा एक सोप म्हणजे एक साबण आपल्याला 25 रुपयाला पडतो. वाण देण्यासाठी हे सुद्धा एक उत्तम पर्याय ठरू शकतं. खूप छान, उपयोगी आणि परवडणारे साबणं, जे हळदी कुंकवासाठी वाण म्हणून परफेक्ट आहेत. दिसायला साधा पण रोजच्या वापरासाठी खूप चांगला आहे. हळदी कुंकवात असा साबण दिला तर सगळ्यांनाच उपयोगी पडतो.
तर हळदी कुंकवासाठी 20 ते 30 रुपयांच्या रेंजमध्ये हे साबणांचे ऑप्शन डीमार्टमध्ये नक्की बघा. वाणाच्या वस्तू बघता बघता माझं लक्ष ह्या हिमालयाच्या लिप बामकडे गेलं, जे की वाणास अगदी परफेक्ट असं ऑप्शन ठरू शकतं. अगदी 30 रुपयाला आहे. ज्यांचं बजेट 30पर्यंत आहे त्यांच्यासाठी एक योग्य पर्याय आहे. आता यामध्ये पण बघा, अगरबत्ती 70 रुपयाचं एक पाकिट नाही तर 70 रुपयात तुम्हाला 2 म्हणजे 35चं एक पाकिट तुम्हाला पडू शकतं. देवाच्या वस्तू देण्यासाठी सुद्धा हे परफेक्ट वाण असं ठरू शकतं. यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्लेवर अवेलेबल आहेत. 35 रुपयाचं एक वाण या पद्धतीने तुम्ही हे पीस घेऊ शकता. मैत्रिणींनो, आत्ता मी जे वाण दाखवणार आहे ते कदाचित कोणाच्या लक्षातही आलेलं नसेल की आपण हे वाण हळदी कुंकवाला देऊ शकतो असं. हो, हे LED बल्ब 39 रुपयाला एक, म्हणजे 40 रुपयाच्या बजेटप्रमाणे हे तुम्ही वस्तू हळदी कुंकवाला वाण म्हणून देऊ शकता. यामध्ये वेगवेगळे पण आहेत. 45 रुपये, ज्यांचं बजेट 50पर्यंतचं आहे त्यांच्यासाठी हा बजाज कंपनीचा 45 रुपयाचा 9 वॅटचा बल्ब तुम्ही देऊ शकता. हे सुद्धा एक परफेक्ट वाण ठरू शकतं. डीमार्टमध्ये हे काही हेअर ॲक्सेसरीज पण अवेलेबल आहेत, जे की आपण वाण म्हणून देऊ शकतो. यातही काही खूप महाग आहे, परंतु आपल्याला थोडंसं बजेटमध्ये पाहिजे, त्यामुळे मी हे एक ऑप्शन निवडला. हे 2 क्लचर अगदी 35 रुपयाला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला मधून कट करून एकाच्या 2 वस्तू करू शकतात, म्हणजे 17-17.5 रुपयाला एक असं क्लचर पडेल. टिकाऊ, मजबूत आणि क्वालिटीही अगदी परफेक्ट, देण्यासाठी अगदी उत्तम. त्यामुळे हे एक परफेक्ट वाण ठरू शकतं. यामध्येच मी हेअर डाय ब्रश बघितला, ज्याची किंमत 39 तर होती, पण त्याच्यामध्ये तब्बल 3 टाईपचे ब्रश होते. तर तुम्ही हे एक सेट म्हणूनही देऊ शकता किंवा एक पीस काढूनही तुम्ही देऊ शकता. वाण प्रत्येकावर डिपेंड असतं. ज्यांचं बजेट 40पर्यंतचं आहे त्यांनी हे पॅकिंग सकट दिलं तर अगदीच उत्तम. परंतु ज्यांचं बजेट एवढं नसेल, परंतु वस्तू चांगली द्यायची असेल, तर तुम्ही हे पीस काढून एकही देऊ शकता. ह्यामध्ये एक हेअर डाय ब्रश, एक मोठ्या आकाराचं, एक मीडियम आकाराचं आणि एक कॉम्बो अशा पद्धतीचे हे ब्रशेस अवेलेबल आहेत. आता हे बघा, हे आहे रबरांचं बॉक्स. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कलरचे रबर्स अवेलेबल आहेत, ज्याची किंमत 49 रुपये आहे. हे सुद्धा छोट्या साईजचे रबर्स 35 रुपयाला एक असं पडतं. हे सुद्धा तुम्हाला वाण देण्यास एक उत्तम पर्याय ठरू शकतं. हे बघा मैत्रिणींनो, मी हे एक वेगळंच 50 रुपयाच्या बजेटपर्यंतचं हँगर, ॲक्सेसरीज हँगर शोधून काढलं. ज्यांना 50पर्यंतचं बजेट आहे त्यांच्यासाठी हे पण एक उत्तम पर्याय ठरू शकतं, देण्यास अगदी वेगळं काहीतरी. वाणाच्या वस्तू बघत असताना एवढी गुंतले होते की इथे साफसफाई करणाऱ्या बॉटल्ससुद्धा मी सोडल्या नाही. त्यांची प्राईस बघायला लागली, पण जेव्हा त्याच्यामध्ये असलेलं लिक्विड बघितलं तेव्हा कळालं की या विकण्यासाठी नाही आहेत. तुम्हाला आठवतं का, आपली आई जेव्हा हळदी कुंकू करायच्या तेव्हा हे खूप सारं जमा करायची. हे प्रत्येकाकडे अवेलेबल असायचंच. पण आत्ताच्या काळामध्ये असे फॅशनेबल साबण ठेवणाऱ्या वस्तू आलेल्या आहेत, परंतु त्याची कॉस्टही तशीच आहे. हे 99 रुपयाला पडतं. हे वाण देण्यासाठी तर बजेटच्या बाहेरच जातं. मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी ते बघितलं. आता मी ह्या सेक्शनमध्ये आलेली होती, ज्यामध्ये मला हे असे हुक्स भेटले, प्लॅस्टिकचे हुक्स. हे सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडतं. हे तुम्ही पॅकेटसह 35 रुपयाला एक असं तुम्ही देऊ शकता. ज्यांचं बजेट 35पर्यंतचं आहे त्यांच्यासाठी हे एक पर्याय ठरू शकतं. यामध्ये सुद्धा खूप सारे अवेलेबल आहेत, परंतु खूप कॉस्टली असल्यामुळे मी बाकीचे तुम्हाला दाखवले नाही. ह्या बॉटल्स तर सगळ्यांनाच माहिती असतील. डीमार्टला जाताना यांचं दर्शन घेतलं नाही असं होतच नाही. अगदी 21 रुपयाला ह्या बॉटल्स पडतात. मला तर वाटतं प्रत्येकीच्या घरी ह्या बॉटल्स अवेलेबल असतील.
पण स्वस्तात मस्त काही वाण द्यायचं असेल तर हे सुद्धा एक योग्य पर्याय ठरू शकतं, जे की खूप युजर फ्रेंडली आहे. स्वस्तात मस्त वस्तू शोधत असतानाच माझी नजर गेली ह्या डब्यांकडे, जे की खूप चांगल्या क्वालिटीचे होते. 85 रुपयात 6 पीस देण्यासही अगदी व्यवस्थित. आणि हे दुसरं पीस होतं 99 रुपयात, तेही 6 पीस. दोघांमध्ये क्वालिटीचा बदल होता, पण 85वालासुद्धा पीस अगदी परफेक्टच होतं. रोजच्या वापरात येणारी ही वस्तू. सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा मग हा 49 रुपयाचा होता, तर याच्यापेक्षा थोडा हलका क्वालिटीचा मग 25 रुपयापर्यंतचा होता, पण दिसण्यास आणि डिझाईन खूप आकर्षक. यामध्येच अजून एक वेगळ्या डिझाईनचा 39 रुपयाचा पीस होता. आणि सगळ्यात कमी बजेट असेल तर हे आहे 25 रुपयाचा. याची क्वालिटीही चांगलीच आहे, पण बजेट जर कमी असेल तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि आता जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं ना, शेवटी एक खूपच खास वाण दाखवणार आहे. तर हा बघा, सगळ्यात मस्त, सगळ्यात युनिक आणि सगळ्यात स्वस्त वाण. हा आहे ग्लास जार विथ रबर लीड. दिसायला एकदम प्रीमियम आणि वापरायला खूपच उपयोगी. किचनमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी परफेक्ट. याची किंमत आहे फक्त 19 रुपये. हो, अगदी बरोबर ऐकलं. हळदी कुंकवासाठी वाण असं असावं जे दिसायला छान आणि उपयोगाला पण येईल. असं वाण दिल्यावर समोरची बाई नक्की म्हणते, हे तर खूप छान आहे. तर मला सांगा, 19मध्ये यापेक्षा मस्त वाण कुठे मिळेल? असं उपयोगी, स्वस्त आणि सुंदर वाण जर तुम्हालाही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच बजेट फ्रेंडली डीमार्ट वाण आयडियासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. असाच सपोर्ट करत रहा. धन्यवाद.